गर्ल्स, मला सांगा तुमचं टाइम टेबल मिळालं परीक्षेचं? कोणीतरी एकाने सांगा, परीक्षेचं टाइम टेबल मिळालं? हो. किती तारखेपासून आहे परीक्षा? 13 तारखेपासून. 13 एप्रिल पासून? येस मॅम. अच्छा, आणि किती तारखेला संपणार आहे? 22 तारखेला. 22 तारखेला. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला एप्रिल मधला एकच आठवडा मिळेल. एक मिनिट मी कॅलेंडर बघते बेटा, एक मिनिट. हा, 13 तारखेला सोमवारी येतोय, तर मग आपण शुक्रवारपर्यंतच क्लास घेऊ शकतो. एप्रिल मधला म्हणजे 1.5 आठवडा जवळजवळ आपल्याला मिळतोय. 10 एप्रिल शुक्रवार येतोय. चला, शनिवारी पण आपण समजा घेतला 11 तारखेला, तर 11 तारीख आपली शेवटची असेल आपल्या क्लासची. मग ठीक आहे. आणि मला सांगा, मग तुमची परीक्षा संपली गर्ल्स की तुम्ही मग घरी जाणार ना सुट्टीवरती? येस मॅम. अच्छा, आणि मग माघारी कधी येणार? माघारी येणार जून मध्ये. जून मध्ये माघारी येणार. तुमचे Yes. 12वीचे जे क्लासेस आहेत, आता 12वी मध्ये जर तुम्ही जाणार तर ते बोर्डाचे क्लासेस आहेत, तर त्या हिशोबाने तुम्हाला लवकर नाही बोलवलं जात? कॉलेज ओपन झाल्यावरच येईल. हा, काय? कॉलेज सुरू झाल्यावरच येतो असे. अच्छा, कॉलेज सुरू झाल्यावरतीच येतात. अच्छा गर्ल्स, आपण की नाही 12वीचे क्लासेस ऑनलाईन जे आहेत ना आपले, जरा लवकर चालू करतोय, कारण मग बोर्डाचा सिलेबस नाही होत. तर मग तुम्ही लोक घरी गेला तरी घरून फोनवरून जॉईन होऊ शकता, है ना? येस मॅम. ठीक आहे. तुम्ही जाण्याच्या आधीच ना तुम्हाला सगळे आपण लिंक वगैरे देऊ, आणि टायमिंग असाच संध्याकाळचा असेल, तर घरून मग तुमच्या पालकांचे जे फोन असतील ना त्याच्यावर हे गुगल मीट वरून तुम्ही मग जॉईन व्हा, म्हणजे तुमचं काय अभ्यासाचं नुकसान नाही होणार, है ना? आणि दिवसभर तुमच्याकडे वेळ तसा पण असेलच सुट्टीचा, फक्त संध्याकाळी जॉईन व्हायचंय. ओके मॅम. ठीक आहे, चालेल. चला, आता ना मी स्क्रीन शेअर करते तुमच्या बरोबर. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर स्टार्ट केलेला होता, आणि गेल्या वेळी कुलोम लॉ जो आहे तो थोडासा मी एक्सप्लेन केला आणि आपण क्लास संपवलेला होता. ठीक आहे. तर हा चॅप्टर जे आहे ना मुलांनो, तुम्ही सुरुवातीपासून ज्यांनी ज्यांनी ऐकलंय त्यांना इझी वाटला असेल, आणि कुलोम लॉ पण खूप इझी आहे. ठीक आहे. आपण जसं गेल्या वेळी बघितलेलं होतं, जो आपला लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, सेम त्याच्यासारखाच हा कुलोम लॉ आहे. आता एक गणित आपण ह्याच्यावर आधारित सोडवूया, मग तुम्हाला ना अजून व्यवस्थित चांगलं समजेल. हे बघा, हे इथपर्यंत आपण लास्ट टाइम थांबवलेलं होतं की दोन चार्जेस आहेत, त्या दोन चार्जेस मध्ये जो फोर्स असेल, जर दोन्ही जे आहे ते अनलाईक चार्जेस असतील तर हा फोर्स काय असेल? अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल, बरोबर आहे? दोन्ही सेम सेम लाईट चार्जेस असतील तर हा फोर्स काय असेल? रिपल्सिव्ह असेल, प्रतिकर्षण करणारा असेल, राईट? तर म्हणजे दोन्ही धन असले तरी प्रतिकर्षण होईल, दोन्ही ऋण असले तरी पण प्रतिकर्षण होईल, आणि दोन्ही एक धन एक ऋण असेल तरच काय होईल? अट्रॅक्शन होईल. मग हा अट्रॅक्शन करणारा किंवा लांब खेचणारा फोर्स नक्की किती आहे, त्याच्यासाठी मग हा आपण कुलोम्बचा लॉ यूज करून हा फॉर्म्युला बघितलेला होता. ठीक आहे. आता इथे ना ह्याच्यावरती आधारित आपण काय करूयात, इथे हा जो कॉन्स्टंट के दिलेला आहे ना, जसं ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये तो कॉन्स्टंट काय होता? लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये जो कॉन्स्टंट आपण घेतलेला तो काय होता? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी. येस, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी, कॅपिटल जी. तुम्हाला त्याची व्हॅल्यू आठवते? त्याची एक किंमत होती जी आपल्याला पाठ करायची होती. हे बघा, फिजिक्स मध्ये पुढे पाठ मागे सपाट करून चालत नाही मुलांना. हा, चुकली तरी चालेल, प्रयत्न तरी करा, थोडं थोडं तरी आठवाय, जोर द्या बुद्धीवर. तुमचं चुकलं तर हा किती ओम? 9. अरे, ती स्मॉल जी ची व्हॅल्यू होती, आणि ते होतं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओम.
कॅपिटल जी ची व्हॅल्यू किती होती? बघा तुम्ही सगळं विसरलाय. आता मी ग्रॅव्हिटेशन चॅप्टर शिकवू का परत? आणि 11वीला पण होता तो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर, असं नाही की फक्त 10वी मध्येच होता. आता होता ना तुम्हाला 11वीच्या पण सिलेबस मध्ये? होता की नव्हता? होता. हा, मग त्यावेळी पण हे सगळं रिपीट झाले 10वीच. पण ठीक आहे, चला आठवण करून देते मी. बघा आपण काय बघितलेलं होतं? F is directly proportional to m1 m2 upon r square, राईट? इथे ऑब्जेक्ट m1 असेल मासचं, इथे m2 मासचं असेल, तर ह्या दोघांच्या सेंटरला जॉईन केल्यावरती त्या दोघांमधलं डिस्टन्स जर r असेल, सो दिस वॉज द स्टेटमेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि मग आपण ही प्रपोर्शनॅलिटी साइन काढून वी केप्ट कॅपिटल टी जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. हे आठवतंय? मग ह्या जे कॅपिटल जी आहे, जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, ह्याची व्हॅल्यू होती 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, राईट? आता पुढे सेम वे इथे आपण काय बघितलं? हा इथे सपोज प्लस प्लस चार्ज ठेवलाय, इथे मायनस मायनस चार्ज ठेवलाय, आणि ह्या दोघांना आपण जॉईन केलं आणि ह्यांच्यामधलं पण डिस्टन्स आपण आर घेतोय. सो कुलोम्बने काय सांगितलं? हा जो फोर्स आहे अगेन इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, आता इथे मासेसला प्रोपोर्शनल नाहीये, ह्याचा किती चार्ज आहे, म्हणजे हा धन चार्ज किती कुलोम्ब आहे, ऋण चार्ज किती कुलोम्ब आहे, ते येणार इथे, आणि त्या दोघांचं डिस्टन्सचा स्क्वेअर. आणि मग हे प्रपोर्शनॅलिटी साइन काढून व्हॉट वी रोट के Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. किती सिम्पल आहे बघा. फक्त Q1 Q2 ला M1 M2 ने रिप्लेस केले आणि इथे कॅपिटल जी ला के ने रिप्लेस केले. पण हा नक्की के कशावर अवलंबून आहे ते आता आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत. कळतंय? मी ज्यावेळी ऑनलाईन क्लास घेते ना छोट्या वर्गांबरोबर, 8वी बरोबर 9वी बरोबर, ती लोक ना खूप छान पैकी रिस्पॉन्स देतात. नॉन स्टॉप ते बोलत असतात आणि त्यांची एनर्जी लेवल खूप हाय असते. तुम्ही लोक मुलांना थकलाय का रात्र झाली तर? कोणी काय बोलत का नाहीये? कळतंय की नाही कळतंय मी जे शिकवते ते? येस मॅम. बोला रे, नॉन स्टॉप बोला माझ्याशी तुम्ही. मी दुसऱ्या स्क्रीनवर असते. बर, चला आता हे पुढचं बघूयात. रिलेटिव्ह रिलेटिव्ह परमिटिव्हिटी और डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आता हे परमिटिव्हिटी काय आहे आणि डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय आहे, ह्याचे मराठी मधले शब्द मला माहिती नाही, कारण हे वाले शब्द 10वी पर्यंत नव्हतेच मुळात. मग ज्यावेळी मी सायन्स घेतलं तर मी ह्याला जसंच्या तसंच पाठ केलं. हा, फक्त ते नक्की आहे काय ते समजून घ्या मुलांना, ठीक आहे? आता हे परमिटिव्हिटीच नाव तुम्हाला पाठ करायचंय. ह्याचं मराठीतलं ट्रान्सलेशन व्हर्जन पाठ करायला नका जाऊ, ते अजून जास्त कन्फ्युज होतात. डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट, आता बघा काय आहे ते. इथे दिसतंय तुम्हाला की आपण कुलोम्ब लॉ डिस्कस केला होता. त्यावेळी आपण काय केलेलं की चार्जेसला आपण व्हॅक्यूम मध्ये ठेवलेलं. व्हॅक्यूम मध्ये म्हणजे अशा ठिकाणी चार्जेसला ठेवलेलं जिथे हवा, पाणी, स्थायू, द्रव, वायू कुठलाच पदार्थ नाहीये. व्हॅक्यूम आहे म्हणजे निर्वात पोकळी आहे तिथे, ठीक आहे? पण आता समजा आपण चार्जेसला जे आहे एका मीडियम मध्ये, जसं की हवेमध्ये ठेवलं, पाण्यामध्ये ठेवलं, किंवा इथे नावं दिलेली आहेत ना, मायका आणि पॅराफाइंड पेपर, अशा कुठेतरी मीडियम मध्ये त्यांना ठेवलेलं आहे. आणि त्या मीडियमच्या उपस्थितीमुळे हा दोन चार्जेसच्या मधला जो फोर्स आहे ना, हा एफ जो आपण काढलाय, तो कमी जास्त होतो. सिंपल येणार आहे बघा. चार्जेस आपले काय आहेत, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहेत, म्हणजे प्रोटॉन असतील किंवा इलेक्ट्रॉन असतील. आणि ज्या माध्यमामध्ये आपण ठेवतोय त्या माध्यमाची पण स्वतःची एक घनता असते. त्या माध्यमामध्ये पण अणू आहेत, आणि माध्यमामध्ये पण अणू आहेत म्हटल्यावरती त्यांच्या आतमध्ये प्रोटॉन आले, इलेक्ट्रॉन आले, मग चार्ज तिथे पण आला.
मग हे चार्जेस आणि माध्यमाचा पण स्वतःचा चार्ज, त्याच्यामुळे काय होणार, फोर्स वरती फरक पडणार. ह्याला तुम्ही असं समजून घेऊ शकता की दोन तुम्ही चुंबक घेतलेत, एकमेकांच्या जवळ त्यांना थोडं ठेवलंय, त्या दोघांमध्ये किती फोर्स आहे तुम्ही काढताय. पण आता त्याच चुंबकाच्या आसपास तुम्ही बाकीची आणखी छोटी छोटी काहीतरी चुंबकं टाकली तर फरक पडेल. मग सगळ्या चुंबकांचं जे चुंबकीय बल आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे, तो त्यांना अफेक्ट करेल. सिमिलर काइंड ऑफ तुम्ही तसं विचार करू शकता. तर आता बघा इथे काय होतंय, द फोर्स बिटवीन टू चार्जेस प्लेस्ड इन अ मीडियम मे बी रिटर्न ॲज. मग आता नवीन जो फोर्स आहे तो कसं लिहिणार आपण बघा, ह्या चिन्हाने 1/4 हे जे ई दिसते ना गोल गोलवाला ई, तो ई नाहीये, त्याला ऍप्सिलॉन म्हणतात. काय म्हणतात, ऍप्सिलॉन. ऍप्सिलॉन Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. आणि इथे बघा दिलेलं आहे वेअर ऍप्सिलॉन इज कॉल्ड ऍब्सल्यूट परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. जसं ते मीडियम किती दाट आहे किंवा विरळ आहे, जशी त्याची घनता असते, डेन्सिटी ऑफ द मीडियम असते, तसंच ही अजून एक त्या मीडियमचा गुणधर्म आहे, प्रॉपर्टी आहे, ज्याला आपण म्हणतो परमिटिव्हिटी. आता परमिटिव्हिटी म्हणजे काय मुलांनो, परमिट शब्द ऐकलाय का, इंग्लिश मधलाच परमिट शब्द ऐकलाय. येस मॅम. काय असतं परमिट, परमिट म्हणजे परवानगी घेणे. हा, परमिट म्हणजे परवानगी. तर आता इथे काय अर्थ आहे माहितीये का परमिटचा, आता हे दोन चार्ज आहेत की नाही मुलांनो, इथे इथे हा Q1 ठेवलाय आपण आणि इथे हा Q2 ठेवलाय आणि इथे आपण समजा हे जे आहे ते हवा माध्यम घेतलेलं आहे, ठीक आहे. तर तुम्हाला माहितीये की हे दोघांचा एकमेकांवरती काय ऍक्ट होणार आहे, फोर्स. मग ते माध्यम त्यांना किती परमिट करते, म्हणजे किती परवानगी देते एकमेकांवरती तो फोर्स लावण्याचा, बल प्रयुक्त करण्यासाठी ते माध्यम त्यांना किती परवानगी देते, ती परवानगी आपण मोजतोय. सो बेसिकली परमिटिव्हिटी काय आहे, त्या माध्यमातून तो जो प्रभार आहे तो बल लावू शकतो की नाही लावू शकत, किंवा किती क्षमतेपर्यंत लावू शकतो, म्हणून त्याच्यावरून परमिट शब्दावरून बनलेला आहे परमिटिव्हिटी शब्द. मग आता समजा इथे कुठलंच माध्यम नाहीये, व्हॅक्युम आहे, तर व्हॅक्युम असल्यावरती मग काय फॉर्म्युला आहे, 1/4 ऍप्सिलॉन नॉट. हे ऍप्सिलॉन नॉट म्हणजे इथे ज्यावेळी आपण 0 लिहितोय ह्याचा अर्थ की तिथे कुठलंच माध्यम नाहीये आणि ते आहे व्हॅक्युम. आणि नुसतं ऍप्सिलॉन लिहितोय याचा अर्थ आपण कुठल्या तरी मीडियम मध्ये ते दोन्ही चार्जेस ठेवलेले आहेत, आणि ते मीडियम काहीही असू शकतं. जसं मायका दिलेलं ह्यांनी नाव, पॅराफिन दिलेलं होतं, वॉटर दिलेलं होतं, एअर असू शकते, हायड्रोजन गॅस असू शकतो, कोणता पण गॅस असू शकतो, ठीक आहे. सो मग नवीन फॉर्म्युला बघा, आपण के ला आता रिप्लेस करतोय 1/4 ऍप्सिलॉन नॉट Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. इथपर्यंत कळलं, काय चाललंय, इथपर्यंत समजलं. येस मॅम. कुठे पण समजलं नाही तर मला विचारा हा थांबून. चला, तर आता मग ह्याच्यावरूनच काय केलेलं आहे हे बघा, तुलना केलेली आहे. सेम चार्ज जर आपण व्हॅक्यूम मध्ये ठेवले आणि ते सेम टू सेम चार्ज, ते प्रभार उचलून आता कुठल्या तरी माध्यमामध्ये ठेवले, आणि मग त्या दोघांमध्ये काय रिलेशन येतोय, काय संबंध येतोय, मग बाकी सगळ्या गोष्टी कॅन्सल होऊन उरणारे फक्त ऍप्सिलॉन अपॉन ऍप्सिलॉन नॉट. मग हा जो आपला रेशो आलाय ना मुलांना, ह्या दोघांचं जे गुणोत्तर आलेलं आहे ह्याला म्हणतात रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्ह म्हणजे आपण तुलना करतोय, म्हणजे तुलनात्मक क्षमता म्हणू शकतो आपण, प्रभाराला जाऊ देण्याची तुलनात्मक क्षमता. म्हणजे काय, व्हॅक्यूम मधून एवढा एवढा प्रभार जातोय, म्हणजे एवढा एवढं बल काम करते, तर त्या सेम चार्जेस साठी कुठल्या माध्यमात ते बल किती काम करते, म्हणजे ते बल वाढलं की कमी झालं, त्याची आपण इथे तुलना करतोय. सिंपल येणार आहे. उदाहरणार्थ आता बघा,
आपल्याकडे विद्युत धारा वाहते. विद्युत धारेची आपण तुलना करतोय. समजा सगळ्यात जास्त विद्युत धारा कशातून चांगली वाहते सांगा बरं. कुठल्या मेटल मधून, कुठल्या धातूमधून विद्युत धारा सगळ्यात जास्त चांगली वाहते? करंट, विच इज द बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी? डोंट नो? अरे हे तर सिंपल क्वेश्चन आहे ना, असं काय करताय? काय मॅम? विच इज द बेस्ट, विच मेटल इज द बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी? आयरन. आयरन? अरे मग आपण आयरनच्या तारा का नाही वापरत? कॉपर. कॉपर नाही, कॉपर आपण वापरतो ह्याचा अर्थ कॉपर बेस्ट आहे असं नाहीये. गर्ल्स, एकाला पण आन्सर माहिती नाही याचं. ज्याला आन्सर माहितीये प्लीज तुम्ही सांगा. नाहीतरी 11वी मध्ये असून ह्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमच्या 10वीच्या 9वीच्या पुस्तकामध्ये हे ऑलरेडी दिलेलं होतं. 9वीच्याच पुस्तकामध्ये, 9वीच्या हा, हे माहिती करून मला उद्या सांगायचंय तुम्ही उत्तर. ठीक आहे? तर तिथे आपण तुलना करतोय की से फॉर एक्झाम्पल कॉपर मधून जो करंट चाललाय तो कॉपरच्या तुलनेमध्ये आयरन मध्ये कसा चाललाय, गोल्ड मध्ये कसा चाललाय, सिल्वर मध्ये कसा चाललाय. तर ज्यावेळी आपण ही तुलना करतो की से फॉर एक्झाम्पल कॉपरच्या तुलनेत गोल्ड मधून 1.5 पट जास्त करंट चाललेला आहे. किती पट? 1.5 पट. सो इट इज बेसिकली 1.5 टाइम्स मोर फास्ट करंट चाललाय. याचा अर्थ गोल्ड जास्त चांगलं जे आहे ते कंडक्टर आहे. हे जस्ट मी एक्झाम्पल दिले, कारण खरं आन्सर शोधून तुम्ही मला सांगणार आहात उद्या. ठीक आहे? सो सेम वे व्हॅक्यूम मधून तर चांगलाच फोर्स जाणार, कारण मध्ये कोणी डिस्टर्ब करायलाच नाहीये. पण त्या व्हॅक्यूमच्या तुलनेमध्ये बाकीच्या मीडियम मध्ये किती फरक पडतोय? मग ज्यावेळी आपण त्याची तुलना करतो, मग हा जो रेशो आपल्याला मिळालाय ऍप्सिलॉन अपॉन ऍप्सिलॉन नॉट, ह्यालाच आपण काय नाव दिलेले? के किंवा ER. ER मीन्स व्हॉट? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आता डायइलेक्ट्रिक का नाव दिलेलं आहे? दोन चार्जेस बद्दल बोलतोय आपण आणि दोन वेगवेगळ्या आपण मीडियम मध्ये त्यांना ठेवून बघितले. म्हणजे एक तर ऑब्व्हियसली व्हॅक्यूम आहे आणि दुसरं एक कुठलं तरी मीडियम आहे. ठीक आहे? आता इथे बघा काय आहे. सो ER इज द रेशियो ऑफ ऍब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ अ मीडियम. ऍब्सोल्यूट शब्द जेव्हा पण येतो ह्याचा अर्थ तो व्हॅक्यूम आहे. ऍब्सोल्यूट शब्द तुम्ही लाईट चॅप्टर मध्ये पण स्टडी केलेला आहे. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ऍब्सोल्यूट टेम्परेचर हीट चॅप्टर मध्ये हे शब्द होते. राईट? तर ऍब्सोल्यूट जे आहे नेहमी 0 कडे इंडिकेट करतं. तर इथे 0 ऍब्सोल्यूट म्हणजे काय? तिथे कुठलं माध्यमच प्रेझेंट नाहीये. 0 मीडियम, नो मीडियम. ठीक आहे? सो ही ER काय आहे? आता रेशो आहे, गुणोत्तर आहे. कशा कशाचं? हे ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं आणि ऍब्सोल्यूट परमिटिव्हिटीचं आणि दुसरं परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम, कुठल्या तरी मीडियम बरोबर. ठीक आहे? आता व्हॅक्यूमलाच फ्री स्पेस पण म्हणतात मुलांना. हा, so it is the ratio of absolute permittivity of the medium to the permittivity of the free space. अच्छा, इथे ऍब्सोल्यूटचा अर्थ ऍब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम म्हणतोय हा मुलांनो. मीडियमचीच ऍब्सोल्यूट परमिटिव्हिटी. इथे ऍब्सोल्यूटचा मीनिंग आहे निव्वळ, फक्त त्या माध्यमाची परमिटिव्हिटी, निव्वळ त्याची परमिटिव्हिटी असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे? आणि इथे दुसरं काय आहे? दुसरं आहे परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. स्पेस म्हटल्यावरच तिथे व्हॅक्यूम आहे, कुठलं माध्यम नाहीये. ठीक आहे? आता हे पुढचं जे आहे ना मुलांनो, आपण हे जे सूत्र काढलं त्यावर आधारित जे आहे ते काही गोष्टी दिलेल्या, ह्या तुम्हाला आता स्वतःहून वाचून काढायच्यात. वाचलं तरी तुम्हाला समजेल, कारण ते इझी आहे. ठीक आहे? आता इथे अजून एक आहे, ER इज ऑल्सो कॉल्ड स्पेसिफिक इंडक्टिव्ह कॅपॅसिटी. काय म्हणतात? स्पेसिफिक
इंडक्टिव्ह कॅपॅसिटी म्हणजे हा तो त्या माध्यमाला किती इंड्यूस करू शकतो, ती त्याची क्षमता. इंड्यूस करणं काय असतं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं. एक प्रभारवाली जी बॉडी आहे, एक चार्ज बॉडी आहे, दुसऱ्या अनचार्ज बॉडीला पण ती चार्ज करते. ते इलेक्ट्रोस्कोपचं मी एक्सप्लेन केलेलं होतं, तर ते इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर चला आता आपण ना काय करूया, एखादं गणित सोडवूया इथे. हे बघा इथे ऑलरेडी सोडवून दाखवलेलं आहे. द फोर्स बिटवीन 2 पॉइंट चार्जेस Q1 and Q2 separated by a distance r in a space is written using हा फॉर्म्युला लिहिला. आता 1/epsilon naught ह्याची किंमत 9 into 10⁹ आहे, म्हणजे ऍक्च्युली एप्सिलॉनची ही किंमत आहे आणि ती किंमत ठेवली की 1/4π∈0 ची किंमत ही 9 into 10⁹ बनते. ठीक आहे, आणि हे Q1 Q2 काय आहेत, आता पॉइंट चार्जेस आहेत आणि त्या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे, 1 मीटर आहे. तर मग जो दोघांमध्ये फोर्स काम करतोय त्याची व्हॅल्यू काढली 9 into 10⁹ न्यूटन. आता म्हणजे काय आहे बघा, मी तुम्हाला हे सांगते की 1 कुलोमचे आपण 2 चार्जेस घेतले आणि काय केलं, त्याच्यातलं डिस्टन्स पण आपण बरोबर 1 मीटर घेतलं, तर त्या दोघांमध्ये किती फोर्स काम करतोय ते त्यांनी कॅल्क्युलेट केले. तर चला आता मी तुम्हाला इथे करून दाखवते. हे बघा, ही एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू मी इथे कॉपी पेस्ट करून घेतली. एक मिनिट. हो, ह्याने ना थोडस लिहिताना गडबड केली आहे, पण काही हरकत नाही, मी ह्याला ठीक करते. -12 c² न्यूटन रेस टू -1. अच्छा, c² पर मीटरचा स्क्वेअर करू शकतो आपण. बघा ही व्हॅल्यू म्हणजे काय आहे ऍक्च्युली मुलांनो, ही एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू आहे 8.85 10 into 10⁻, एक मिनिट, 10⁻12 कूलोम स्क्वेअर पर न्यूटन स्क्वेअर मीटर स्क्वेअर. मग आता आपण काय बघतोय की समजा माझ्याकडे 2 पॉइंट चार्जेस आहेत. पॉइंट चार्ज म्हणजे ज्याचं वजन जवळजवळ नसल्यासारखं, आणि चार्ज किती आहे, 1 कुलोम दोघांवरती, आणि ह्या दोघांमधलं अंतर किती आहे, 1 मीटर. तर मग काय केलेलं आहे, त्याची किंमत ठेवली आहे काढण्यासाठी. तर आपला फॉर्म्युला आहे 1/4π∈0 इंटू Q1 Q2 अपॉन r². मग आता इथे तुम्हाला माहिती आहे 1/4 पायची व्हॅल्यू आहे 3.14 इंटू आता ही एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू आहे 8.85 इंटू 10⁻12. आणि इथे मग आता Q1 ची Q2 ची व्हॅल्यू 1 into 1 अपॉन 1 चा स्क्वेअर. बरोबर, हे बघा 1 कुलोम आहे, 1 कुलोम आहे आणि डिस्टन्स पण 1 आहे. मग ह्याला सॉल्व्ह करताना आता ही व्हॅल्यू तुम्हाला पाठ करायची मुलांनो. ह्याचं उत्तर नेहमी किती येणार, 9 into 10⁹. हे बघा इथे दिले, हे पाठच करून घ्या उत्तर, तुम्हाला परीक्षेमध्ये कन्फ्युजनच नकोय. दिसतंय 9 into 9, कारण बाकी सगळ्यांच्या किमती तर 1 आहेत. सो ह्याचं उत्तर आलं 9 into 10⁻, आणि ह्याचं उत्तर आलं 1. सो दिस इज द फोर्स विच इज ऍक्टिंग बिटवीन द 2 चार्जेस. सो कॅन यू सी हा किती स्ट्रॉंग फोर्स दिसतोय मुलांनो. 9 into 10⁹ न्यूटन, एवढा स्ट्रॉंग तो फोर्स आहे जो एकमेकांना अट्रॅक्ट करतोय त्या 2 चार्जेसला. कळतंय? म्हणून आपण ते ज्यावेळी कंगवा घासतो आणि ते पेपरचे पीसेस मग आपण बघतो की त्याच्याकडे लवकर अट्रॅक्ट होतात. आपण आता हा फोर्स किती वेळ टिकतोय ते त्याच्यावरती पण अवलंबून आहे. तर आता 1 कुलोम ऑफ, म्हणजे हे जे आता आपण गणिताच्या स्वरूपात काढलं तेच आता शब्दांच्या स्वरूपामध्ये लिहिले. काय लिहिलंय,
1 कुलोमचे दोन चार्जेस आपण 1 सेंटीमीटरवर 1 मीटर 1 युनिट डिस्टन्स म्हणजेच 1 मीटरवर सेपरेट ठेवले, तर त्या दोघांमधला जो फोर्स ते एकमेकांबरोबर एक्सपिरियन्स करणार तो एवढा एवढा असेल. 9 × 10⁹ न्यूटन असेल. बस एवढंच दिलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे बघूयात. तर हे वाला जे गणित दिसतंय, हे गणित ह्याला थोडस चेंज करू शकतो आपण. हा, इथे बघा कुलोम लॉ इन वेक्टर फॉर्म. आता आपण काय बघितलं, स्केलर फॉर्म मध्ये, म्हणजे त्याची दिशा न घेता बघितलं. पण तुम्हाला माहितीये फोर्स जो आहे, बल जे आहे, ती वेक्टर क्वांटिटी आहे. कुठल्या दिशेला बल काम करते ती दिशा महत्वाची असते. सो वेक्टर फॉर्म आता त्याचा बघणार आहोत आपण. पण चला त्याच्या आधी हे पटकन गणित करूया. आता हे गणित जे आहे ना मुलांनो, तुम्ही करणार आहात. बघा, चार्ज ऑन अन इलेक्ट्रॉन इज 1.6 × 10⁻19 कुलम, हे माहितीच आहे आपल्याला. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड टू अक्युमुलेट अ चार्ज ऑफ 1 कुलोम? एका कुलोम मध्ये किती इलेक्ट्रॉनचे चार्जेस आपल्याला मिक्स करावे लागतील टोटल? हे त्या दिवशीच आपण बघितलेलं होतं. आठवते तुम्हाला? याचा आपला फॉर्म्युला होता. चला, पुस्तकात दाखवले तर तसं नाही सोडवायचं मुलांनो. हे मी सांगते तसं सोडवा. कॅल्क्युलेशन तुम्ही मला करून दाखवणार आहात. आता मी व्हॅल्यू चेंज करते पण मी. ठीक आहे. एका इलेक्ट्रॉनचा चार्ज म्हणजेच आपल्याला दिलेला आहे, ई ची व्हॅल्यू दिली आहे 1.6 × 10⁻19 कुलोम. आणि सपोज आपला टोटल चार्ज आपल्याला पाहिजे 1.5 कुलोम. तर टोटल किती इलेक्ट्रॉन आपल्याला लागतील? टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच एन किती? कळतंय तुम्हाला? प्रश्न कळतोय की समजा तुमच्याकडे एक बास्केट आहे, त्या बास्केटमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन्स भरायचे. किती इलेक्ट्रॉन भरावे लागतील की जेणेकरून ह्या बास्केटचा टोटल चार्ज बनेल 1.5 कुलोम? सो युअर फॉर्म्युला इज Q इज इक्वल टू NE. एन काढायचे तर ई ला आपण इकडे घालवणार. सो फॉर्म्युला मग आपला काय बनेल? Q अपॉन E इज इक्वल टू N. सो N इज इक्वल टू Q अपॉन E. तर Q ची व्हॅल्यू किती आहे? 1.5. आणि E ची व्हॅल्यू किती आहे? 1.6 × 10⁻19. चला, आता हे कॅल्क्युलेशन्स करा आणि मला उत्तर सांगा किती उत्तर येईल. सो बेसिकली तुम्हाला माहिती आहे, हे पॉइंट पॉइंट निघालं की हे बनणार आहे 15/16. बरोबर आहे? हे बनेल 15/16 आणि हे -19 वर गेल्यावर बनेल 10⁻19. मग ह्याला कॅल्क्युलेशन करून मग बघा, खूप सारे आपल्याकडे अरब खरब पेक्षा पण जास्त इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते त्या बास्केटमध्ये आपल्याला टाकावे लागतील. तर बघा आता ह्याचं उत्तर किती येतंय. ठीक आहे. आता मी एक स्वतःहून गणित देते, बघूया कोण सोडवतंय. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या मुलांनो. घेतला की सांगा लवकर, घ्या, मला इरेज करायचं ह्याला. Yes, miss. ठीक आहे. थँक्यू सो मच बेटा. तर चला, आता पुढचं गणित मी स्वतःहून देते तुम्हाला. आत्ताच्या आता माझ्या समोर सॉल्व्ह करायचंय. 2च मिनिटं लागते. समजा माझ्याकडे आता 2 चार्जेस आहेत. इथे Q1 आहे, तो 2 कुलोमचा आहे. ठीक आहे. आणि तो प्लस चार्ज आहे. आणि ह्याच्यापासून बरोबर मी 1.5 मीटर वरती दुसरा चार्ज ठेवलाय Q2. आणि तो Q2 जो आहे तो -2 कुलोम आहे. आता तुम्हाला काय काढायचंय? आता आणि हे दोघांना पण मी कशामध्ये ठेवले? ह्या दोघांना मी व्हॅक्यूम मध्ये ठेवले. तर आता मग ह्या दोघांमधला फोर्स किती आहे ते काढायचंय तुम्हाला. चला, ह्या दोघांमध्ये जो पण फोर्स, आता ऑब्व्हियसली अपोजिट चार्जेस आहेत तर देअर विल बी फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तो जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो किती न्यूटन आहे? चला पटकन काढा आता. 2 मिनिटाचा फक्त टाइम आहे तुमच्याकडे. 9:07 झालेले आहेत. 9:09 पर्यंत मी वेट करणार. बघूया बरं कोण सोडवते, कोण किती स्मार्ट आहे.
9-8 झाले. मुलांना टाइम अप. कोणाचं उत्तर आलं का? खूप इझी येतो क्वेश्चन, कारण आताच एक सेम टू सेम मी सॉल्व्ह केला. ओम, तुझं उत्तर आलं का रे? ओम, मीटिंग आहेस? समजला नाही प्रश्न. हा, प्रश्न नाही समजला ह्याचा अर्थ तुझं लक्ष नाहीये. मॅम माग स्क्रीन दिसत नव्हती, नेटवर्क इश्यू होत होता म्हणून. अरे बाबा, आता दिसते का? हा, आता बाहेर आले दिसते. हा, हे बघ, फोर्स काढायचे रे. 2 चार्जेस ठेवलेत बघ. एक 2 कुलोम्बचा आहे आणि दुसरा पण 2चाच आहे, पण एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे. दोघांमधलं डिस्टन्स दिलेलं आहे 1.5. त्या दोघांमधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो कॅल्क्युलेट करायचा. चला, आता माझ्या आधी तुला जमते तर सॉल्व्ह कर, मी तर सॉल्व्ह करते. मुलांनो, लिहिण्याची पद्धत, डेटा लिहिणार आपण नेहमी. आधी काय काय दिलंय. सो Q1 आता किती दिलेलं आपल्याला? +2C. Q2 किती दिलेला आहे? -2C. बरोबर आहे. आणि दोघांमधलंच डिस्टन्स म्हणजे R आपल्याला दिलेलं आहे 1.5 मीटर. इथपर्यंत कोणी कोणी बरोबर लिहिले? काय काय दिले ते तरी कोणी कोणी बरोबर लिहिले? हो हो म्हणा बरं, जर लिहिलं असेल तर. अच्छा, ठीक आहे. आता टू फाइंड काढायचं काय आहे आता आपल्याला? दोघांमधला फोर्स काढायचा आहे. फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे आपण? F इज इक्वल टू 1/4πε0, कारण इथे दिलेलं आहे की व्हॅक्युम आहे, मग ε0 वापरणार आपण. आणि Q1 Q2 अपॉन R². ठीक आहे. आता काय करायचंय आपल्याला ह्याचं सोल्युशन. तर चला आता किमती ठेवूया आपण. F इज इक्वल टू 1/4πε0 ची किंमत पाठ करून टाकायची आता मुलांना. 8.85 इंटू 10⁻12 हीच होती ना आता मगाशी आपण लिहिलेली. इंटू Q1 ची किंमत किती आहे? 2. Q2 ची किंमत किती आहे? आता आपण ना इथे प्लस मायनस कन्सिडर सध्या नाही करणार बरं का मुलांना, फक्त त्याचं व्हॅल्यू किती आहे तेच घेणार. इथे मायनस प्लस दे कन्सिडर नाही करणार, फक्त 2 इंटू 2 घेणार. आणि दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? 1.5 च स्क्वेअर. मग आता तुम्ही मगाशी बघितलेले ह्या सगळ्यांची टोटल मिळून किंमत आपल्याला किती मिळालेली होती? 9 इंटू 10⁹. इझी. आणि मग आता इथे दोन्ही इथे किती येणार? 4. आणि 4च्या खाली 2 वेळा 1.5 2 वेळा येणार ना मुलांनो. तर मी काय करते, हा पॉइंट काढून टाकून, पॉइंट नंतर एक एक घर आहे राईट, तर तो पॉइंट काढून टाकून मी लिहिते नुसतं 15 गुणिले 15 आणि वरती 2 शून्य टाकल्या. झालं. आता पुढे सोडवायचंय तुम्हाला. इझी आहे कॅल्क्युलेशन, नॉर्मल कॅल्क्युलेशन्स आहेत आपले. ह्याचे उत्तर तर सोडवून मग जे पण काही येईल बघा, इथे तर 3नेच भाग जातोय. 3 त्रिक 9, 3 15, परत 3 एके 3, 3 15. मग इथे किती आलं खाली? 5. 5 48,
500 परत 5 एके 5 किती उरले 5 सख 30 झालं तोंडी उत्तर. म्हणजे जास्त काही कॅल्क्युलेशन नाही. 16 into 10⁹ न्यूटन इज द फोर्स दोघांमधला. चला आता ह्याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन. कळलंय मुलांनो? हो नाही कळलं की नाही? अरे समजलं की नाही? हा मला प्लीज रिस्पॉन्स द्या. नो रिस्पॉन्स द्या. ठीक आहे चला आता पुढे बघूयात आपण. तर हे वाला आपण गणित केलं. आता कुलोम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. वेक्टर आता आपण कुठल्या दिशा आहे ते बघणार आहोत. दिशेसोबत आपण ह्याला घेणार आहोत. तर ह्याच्यासाठी तुम्हाला वेक्टर धडा जो आपण शिकलेलो सेकंड चॅप्टर ह्या 11वी मधला तो लक्षात असणं खूप खूप गरजेचं आहे. जे पोझिशन वेक्टर होतं, ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन वगैरे होतं, ते सगळं तुम्हाला आठवायला पाहिजे. आता इथे काय करतोय आपण? हे तुम्हाला दिसतंय? हे ओ जे घेतलंय आणि हे काय केलंय थांबा मी तुम्हाला एक्सप्लेन करते. सोपं आहे, एवढं काय तुम्हाला हे करायची गरज नाहीये. काय म्हणतात, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मी एक्सप्लेन करते, तुम्हाला समजेल की हे काय आहे. इट्स व्हेरी सिम्पल. ह्याचा स्क्रीनशॉट घेतलाय मी. हे मुजू मुलांनो व्हाईट बोर्डवरचं. Yes, ma'am. हा बघा काय केलेलं आहे. आपली आता नॉर्मल ही असते ना, आपला एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस असतो ना, कोऑर्डिनेट सिस्टीम आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये. तर ही आपण कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली. ठीक आहे. आणि आता आपला जो ओरिजिन आहे, हा जो ओरिजिन आहे त्याच्यापासून समजा एक चार्ज इथे ठेवलाय आणि दुसरा चार्ज इथे ठेवलाय Q1 आणि Q2. आणि हे दोघं पण काय आहेत मुलांना? पॉझिटिव्ह आहेत. मग ह्याचा अर्थ ऑब्व्हियसली ते एकमेकांपासून लांब जाणार आहेत, राईट? एकमेकांना ते अट्रॅक्ट नाही करणार, लांब जाणार एकमेकांपासून. म्हणजे ह्यांचा जो फोर्स ऍक्ट करणार आहे तो हा ह्या साईडला करेल आणि ह्याचा पण ह्या साईडला करेल, रिपल्शन असल्यामुळे. बरोबर आहे? बरोबर आहे का? Yes, ma'am. हा मग आता आपण काय करतोय, आपल्यापासून आपण समजा ओरिजिनला उभे आहे, तर आपल्यापासून ओरिजिन पासून ह्याचा पोझिशन वेक्टर कुठे? पोझिशन वेक्टर माहितीये ना, एकतर ती लांबी किती पासून, ओरिजिन पासून तो किती लांब आहे आणि कुठल्या दिशेमध्ये, त्याला पोझिशन वेक्टर आपण म्हणतो. पोझिशन सांगणारी रेषा म्हणजे पोझिशन वेक्टर. सिम्पल. आणि इथे हा आपण ह्याचा पण दुसरा पोझिशन वेक्टर काढला. आता इथे नीट डायग्राम मध्ये बघा. हीच डायग्राम मी आता घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करते. सुरुवात कशी केली डायग्रामची ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. आता ह्याच डायग्रामला थांबा मी घेऊन अनोटेट करते, म्हणजे आपला वेळ वाचेल. चला बघा, हीच डायग्राम मी घेतली आता इकडे. तर काय केलेलं आहे, हा आहे आता आपला ओरिजिन. ओरिजिन पासून मग हा जो पहिला चार्ज आहे त्याचा पोझिशन वेक्टर काय घेतलं आपण? R1. चार्ज जो 2 आहे त्याचं पोझिशन घेतलं आपण R2. आणि ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे मुलांनो त्याला नाव दिलेलं आहे R12. R12 का? 1 पासून 2 चं अंतर किती आहे? सिम्पल. ठीक आहे. सो दिस इज R12. तर दिस इज फर्स्ट चार्ज, दिस इज सेकंड चार्ज, म्हणून त्याला R12 नाव दिलं. आता फोर्सेस बघा कसे दिलेत. आता हा
F12 म्हणजे काय? हा F1 हा पहिला चार्ज आहे, मग त्याचा स्वतःचा 1 आणि 2 चा त्याच्यावर जो प्रभाव पडतोय त्याच्यामुळे तो इकडे चाललाय. सो म्हणून ह्याला नाव दिलेलं F21 आणि इथे काय देणार? हा स्वतः 2 आहे म्हणून F2 आणि 1 मुळे त्याच्यावर काय प्रभाव पडतो म्हणून त्याला नाव दिलेले F21. सो यू कॅन सी दोघांची जी दिशा आहे ती उलटी आहे, दोघांची जशी की एकमेकांपासून तोंड वाकडी झालेली आहे, राईट? सो एकमेकांना ते काय करतात, प्रतिकर्षित करतात, एकमेकांना ते रिपेल करतात. मग ह्याच आता काय लिहिणार आहे आपण? पोझिशन वेक्टर, म्हणजे सेम एक्सप्रेशन आपण वेक्टरच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहे. सो F इज इक्वल टू 1/4πε. आता हे कुठलं तरी माध्यम आहे की व्हॅक्युम आहे ते माहिती नाही, सध्या आपण ह्याला ऍप्सिलॉनच ठेवूया किंवा व्हॅक्युम घेतलं तर ऍप्सिलॉन नॉट पण ठेवू शकतो. ठीक आहे. आणि आपला हा Q1 Q2 आणि आता इथे मुलांनो हे जे आपलं R होतं ना, तर ह्या दोघांमधलं डिस्टन्स आपण काय घेतलेलं आहे? R12 घेतलेलं आहे. आणि नुसतं आपल्याला ज्यावेळी डिस्टन्स पाहिजे असते ह्या वेक्टरचं, तर आपण काय करतो? त्याचा मॉड घेतो, मॉड्युलस घेतो, म्हणजे नुसती किंमत घेतोय आपण त्याची, त्याचा स्क्वेअर होणार आणि शिवाय त्याचा दिशा सांगणारा युनिट वेक्टर, म्हणजे ज्याची काही लांबी नाहीये, फक्त दिशा सांगण्यासाठी जो आपण आता घेतोय वेक्टर, तो की दोघांमधला फोर्स नक्की किती आहे, एकमेकांना अट्रॅक्ट करतात रिपेल करतात ते सांगणारा युनिट वेक्टर म्हणजे आपण काय घेणार इथे? R12 हॅट. युनिट वेक्टर म्हणजे माहितीये ना, ज्याची व्हॅल्यू 1 असते, फक्त तो दिशा सांगण्यासाठी वापरला जातो. आता हे वेक्टर चॅप्टर मध्ये ऑलरेडी होतं, ते मी तुम्हाला डीप मध्ये मुलांनो एक्सप्लेन नाही करू शकत. परत एकदा रेकॉर्डिंग आपल्या युट्यूबवर आहे, तिथे जाऊन बघा. तो वेक्टर चॅप्टर आपण खूप छान घेतलेला. ओम, तू त्यावेळी होता का रे मी वेक्टर शिकवलेलं तेव्हा? ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचा का तू? हे बघा तेच लिहिले इथे R12 चा स्क्वेअर आणि इथे R12 हॅट. आणि आता हे दोघांचं पण बघा एकमेकांचे ते परस्पर विरोधी आहेत, म्हणून आता इथे काय लिहिणार? F21 एक्स पॉझिटिव्ह डिरेक्शन मध्ये म्हणून त्याला पॉझिटिव्ह घेणार आणि F12 एक्स ऍक्सिसच्या उलटा चाललाय म्हणून त्याच्या पुढे आपण काय लावलेलं आहे? निगेटिव्ह साईन लावलेलं. ठीक आहे. आणि दोघांच्या डोक्यावरती लाईन आहे, बार आहे, त्याचा अर्थ काय? दोघं पण काय आहेत? वेक्टर फॉर्म मध्ये आता आपण त्याला लिहिले. आता इथे बघा एक गणित जे आहे ते करून पण दाखवलेलं आहे. Calculate and compare the electrostatic force and gravitational force between two protons which are 10⁻⁻15 apart. प्रोटॉन घेतले दोन, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. ते दोघांना एकमेकांना ते काय करणार आहेत? त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण असणार आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्या प्रमाणे. आणि दोघांमध्ये आता दोन्ही पण धन असल्यामुळे रिपल्सिव्ह फोर्स पण असणार आहे, जो की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. तर दोघांना कम्पेअर करा म्हणून सांगितलं. ठीक आहे. तर मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स साठी जी ची कॅपिटल व्हॅल्यू काढून दिलेली आहे आणि मास ऑफ द प्रोटॉन पण दिलेले की एक प्रोटॉनचं मास, त्याचं वजन किती आहे किलोग्राम मध्ये बघा दिलेलं आहे. सो मग काय आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपला हा नॉर्मल वाला फॉर्म्युला युज करून ह्यांनी ते काढलं बघा. Q1 Q2 च्या किमती ठेवल्या आणि हे ऍप्सिलॉन नॉट ची पण किंमत ठेवून हा फोर्स काढला. आता जसं मी काढला सेम टू सेम त्याच पद्धतीने फोर्स काढला. हा आला आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तो तुम्ही बघू शकता 2.3 × 10⁻² किंवा म्हणजे 10⁻² न्यूटन आपण म्हणणार. आणि सेम एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढण्यासाठी जी ची व्हॅल्यू ठेवली आणि दोन्ही प्रोटॉनचं मास ठेवलं, दोघांमधलं डिस्टन्सचा स्क्वेअर केला आणि बघा मग आन्सर आलं 1.86 × 10⁻34. सो कॅन यू सी इथे पॉझिटिव्ह पॉवर आहे, इथे मायनस मध्ये निगेटिव्ह पॉवर आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप 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 कमी आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या तुलनेमध्ये. पण तरी पण आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा प्रभाव का जास्त दिसतो? कारण जेवढं मास जास्त तेवढं जास्त त्याच्यावर काय करतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतो. बरोबर आहे. म्हणजे बघा किती वंडरफुल गोष्ट आहे की जो फोर्स एवढा कमी आहे पण पूर्ण ब्रह्मांड त्या फोर्स वरती चालतंय. तुम्हाला माहितीये ना मुलांनो, सनच्या ग्रॅव्हिटेशनमुळे सगळे प्लॅनेट सनच्या भोवती फिरतात आहेत. येस ऑर नो? येस. हा. तर आता मग तिथे बघा तेच कम्पेअर केले, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अपॉन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि बघा
इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या 1.23 इंटू 10⁻36 टाइम्स मोर आहे. 1.23 इंटू 10⁻36 पट तो एवढा जास्त आहे. म्हणून बघा इथे काय दिलेलं आहे. Thus the electrostatic force is about 36 orders of magnitude stronger than the gravitational force. ठीक आहे. आता मग ह्याच हे कंपॅरिझन करून इथे काहीतरी बॉक्समध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे जे तुम्हाला स्वतःहून थोडीशी वाचायची. ठीक आहे. तर आज आपला क्लास इथेच थांबूया. हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वगैरे थोडंसं एकदा वाचून काढलं तर बरं होईल. पण आज जे शिकवलंय ते तर कंपल्सरी वाचाच मुलांनो. नाहीतर इथे तुम्ही ना अगदी उद्या दुपारी रात्री जरी वाचायला गेलं तर अर्ध विसरलेलं असाल. आता झोपायच्या आधी 10च मिनिटं लागतील फक्त वाचायला. वाचून काढलं तर फ्रेश लगेच डोक्यामध्ये जाईल. ठीक आहे. हे तर वाचायचंय, तो एक होमवर्क आहे. आणि अजून एक होमवर्क देते तुम्हाला. हे एक्सरसाइज मधलं आज आपण केलं त्याच सिलेबसवर आधारित एखादं गणित सोडवा. थांबा. हा, लेट मी चेक सेम टू सेम गणित आहे का. हा, इथे आहेत न्यूमेरिकल्स. हा, हे वालं करा. हे पहिले वालं करा. आणि हे दुसरं वालं पण सॉल्व्ह करा. ठीक आहे. आज आपण जो फॉर्म्युला केला ना F = 1/45 एप्सिलॉन Q1 Q2 by R², त्याच्यावरच आधारित ही दोन्हीच्या दोन्ही गणित आहेत. सो प्लीज ट्राय दीज टू न्यूमेरिकल्स. ठीक आहे. चला, तर इथे आपण आज क्लास थांबूया मुलांनो. एकदा सगळ्यांनी परत कॅमेरा ऑन करा. काही सेकंड फक्त. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. ओम, तू पण बेटा. ओम, एवढ्या बाहेर आलाय तू, म्हणजे काळोखात दिसते का तुला? दिसतंय. अच्छा. हॉस्टेल मधून 2 कॅमेरा ऑन नाही झाले अजून. अच्छा, एक झाला, अजून एक राहिलाय. ठीक आहे. गर्ल्स, सगळ्यांना आज शिकवलेलं समजलं असेल तर थम्सअप दाखवा मला. खरंच समजलंय का? मला तर डाऊट आहे, जे खास करून मागच्या बाजूला जे मुली बसलेत त्यांना लॅपटॉपची स्क्रीनच एवढी छोटी छोटी दिसते, तर कसं समजलं असेल? आय रिअली डाऊट. मागच्या मुलींना समजलंय? मला म्हणायला हो म्हणू नका मुलींनो. आज वाचून काढा. आणि जे पुढचे बसलेले स्टुडंट्स आहेत त्यांनी जर ते लिहून घेतलं असेल, स्क्रीनशॉट घेतले असतील, तर तुम्ही ते बघा आणि जरा गो थ्रू करा. रेकॉर्डिंग ज्यांनी पुढे नव्हते बसले, मागे लांब बसलेले होते, 2 दिवसात तुम्हाला ज्यावेळी रेकॉर्डिंग मिळते ग्रुपमध्ये, कमीत कमी मग ती रेकॉर्डिंग तरी एकदा बघा. ठीक आहे. चला बाय. आज संपूया मग इथे क्लास आपण.